एक बार पुन्हा सर्वांना सलाम. परमेश्वर देई बापाला सर्व मान महिमा गौरव असो. दिवसभरासाठी परमेश्वराचा आभार मानूया. इथवर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपली काळजी घेतली, आपलं संरक्षण केलं, आपल्या गरजा तो पुरवीत आहे. सर्व मान महिमा गौरव आपल्या प्रभू परमेश्वर देई बापाला असो. आपल्या मननाकडं आपण वळूया. आजच्या आपल्या मननाला आपण सुरुवात करूया. आणि काल आपण प्रेषितांची कृत्ये अध्याय 3 आणि वचन 1 ते 10 वाचली होती. प्रेषितांची कृत्ये अध्याय 3 आणि वचन 1 ते 10 काल आपण वाचले. आणि ही वचने वाचल्यानंतर आपण काल प्रामुख्याने आपलं लक्ष जे आहे ते 6व्या वचनावर केंद्रित केलं होतं, ज्यामध्ये आम्ही पाहतो, मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आम्ही पाहतो की पेत्र अशा व्यक्तीला म्हणत आहे की नासरी येशूच्या नावाने चालू लाग, जो जन्मापासूनचा पांगळा आहे, जो कधीही चाललेला नाही, जो कधी उभा राहिला नाही, ज्याने आजपर्यंत कधी एक पाऊल टाकला नाही, हे आम्ही काल पाहिलं. परंतु पेत्र त्याला म्हणतो की नासरी येशूच्या नावाने चालू लाग. प्रियांनो, आम्ही काल पाहिलं की नासरी येशूच्या नावामध्ये ते सामर्थ्य आहे, ज्या सामर्थ्याने आम्हाला सर्व गोष्टी शक्य होतात. आम्ही पाहतो की मनुष्याकडं जे काही आहे, या जगातील ज्या काही गोष्टी आहेत, ज्यावर मनुष्य आपली भिस्त टाकण्याचा प्रयत्न करतो, ज्यांचा आधार घेण्याचा प्रयत्न मनुष्य करतो, त्याच्यासाठी पुरेशा नाहीत. मग कदाचित आमचा पैसा असेल, आमचं ज्ञान असेल, किंवा इतर काही गोष्टी असतील. कधी कधी प्रियांनो, या गोष्टी आमच्या उपयोगाच्या ठरत नाहीत. आणि आज आम्ही जगामध्ये पाहतो की मनुष्याकडं भरपूर काही आहे, परंतु आज मनुष्य व्याकुळ झालेला आहे, भयभीत झालेला आहे प्रियांनो. आणि असं म्हणता येईल की फक्त आमचा पैसा आणि आमचं ज्ञान या गोष्टींच्या द्वारे आम्ही या परिस्थितीवर विजय मिळवू शकत नाही, नियंत्रण मिळवू शकत नाही. आम्हाला आवश्यकता आहे परमेश्वर देवबापाच्या सहाय्याची. मनुष्याला आवश्यकता आहे परमेश्वराच्या सहाय्याची, आणि परमेश्वराच्या सहाय्यानेच आम्हाला या सर्व परिस्थितीवर विजय प्राप्त होऊ शकतो. आज वेगवेगळ्या प्रकारचे सायंटिस्ट, अभ्यासक, वैज्ञानिक जे आहेत ते शोध घेत आहेत. हे लस शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत कोविड-19 या आजारावर. परंतु देवाचे लोक या नात्याने आपल्याला हे माहित आहे, जोपर्यंत परमेश्वर देव या प्रयत्नांना यश देत नाही, किंवा मनुष्याच्या या योजनेला, या कार्याला जोपर्यंत परमेश्वर देवा हो म्हणत नाही, आशीर्वाद देत नाही, तोपर्यंत त्याला ते शक्य नाहीये. आणि आम्ही पाहतो की या ठिकाणी हा जो पांगळा मनुष्य आहे, जन्मापासून तो पांगळा आहे, आणि जगातली कुठलीही गोष्ट त्याला चालविण्याकरिता असमर्थ ठरलेली आहे. तो कधीच चाललेला नाहीये. परंतु ज्यावेळेस पेत्राने ओळखलं की त्याच्याजवळ काय आहे, पेत्र त्याला म्हणतो, माझ्याकडे सोने रुपये काहीच नाही, माझ्याकडे या जगातल्या गोष्टी नाहीयेत. परंतु पेत्राने ओळखलं की त्याच्याजवळ काय आहे. आणि आज आम्ही पाहिलं, काल आम्ही पाहिलं की आज आम्हाला याचीच गरज आहे. कदाचित आमच्याकडे सोने रुपये नसणार, कदाचित आमच्याकडे जगातल्या गोष्टी मुबलक प्रमाणात नसणार, परंतु आम्हाला हे ओळखायचं आहे की आमच्या जवळ काय आहे. पेत्र म्हणतो की माझ्या जवळ जे आहे ते तुला देतो. नासरी येशूच्या नावामध्ये पेत्राजवळ काय आहे? पेत्राजवळ नासरी येशूचं नाव आहे, की ज्या नावाने पेत्र या पांगळ्या मनुष्याला चालण्याकरिता सांगतो. प्रियांनो, आमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे की आमच्याकडे काय आहे ते आम्ही ओळखावं, आणि ते आम्हाला कसं वापरता येईल याकरिता आम्ही प्रयत्न करावा. हे समजून घेण्याकरिता आम्ही परमेश्वर देवबापाच्या सहवासामध्ये वेळ घालवावा. आज जे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत ते वचन 4 वर. काल आपण 6 पाहिलं, आज वचन 4 कडं आपण जाऊया. आणि वचन 4 मध्ये आम्हाला असं पाहायला भेटतं की तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले, आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. प्रियांनो, काल जे आपण बघितलं त्याच्या आधी काय घडलं ते आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. या 4थ्या वचनाचा शेवटचा भाग आहे
की आम्हाकडे पहा, पेत्र असं त्या पांगळ्या मनुष्याला म्हणाला. आणि मग आम्ही पाहतो की यांच्याकडून काहीतरी प्राप्त होईल म्हणून या मनुष्याने आपलं लक्ष पेत्र आणि योहानाकडे लावलं. परंतु पेत्र म्हणतो की आमच्याकडे सोने रुपये काही नाही, जे आहे ते तुला देतो, नासरी येशूच्या नावाने चालू लाग. या सगळ्याच्या पहिले एक कृती त्या ठिकाणी घडलेली आम्ही पाहतो, एक क्रिया आम्ही त्या ठिकाणी पाहतो. आणि ती क्रिया कोणती आहे? तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले, त्याच्याकडे निरखून पाहिले. प्रियांनो, आज या कृतीवर आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. निरखून पाहिले, निरखून पाहणे, आणि याची फार गरज आम्हाला आहे. निरखून पाहणे आपल्याला कळतं प्रियांनो, है ना. ज्यावेळेस एखादी गोष्ट आम्हाला स्पष्टपणे दिसत नाही तर आम्ही आमचं सर्व फोकस तिच्यावर करण्याचा प्रयत्न करतो आणि ती निरखून पाहण्याचा प्रयत्न करतो. आम्ही पाहतो की लॅबमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या होत असताना आम्ही पाहतो की वेगवेगळ्या मशीनच्या माध्यमाने तपासण्या होतात. पुष्कळ वेळेला जे सॅम्पल आहे ते मायक्रोस्कोपच्या खाली तपासल्या जातं. मायक्रोस्कोप मधून त्या सॅम्पलकडे निरखून पाहण्याचा प्रयत्न केला जातो. उघड्या डोळ्यांनी जे दिसत नाही ते त्या मायक्रोस्कोपच्या खाली दिसून येतं, आढळून येतं. निरखून पाहणे, निरखून पाहणे, निरखून पाहणे प्रियांनो, ही कृती या ठिकाणी आम्ही पाहतो की पेत्र आणि योहान यांनी त्या पांगळ्या मनुष्याकडे निरखून पाहिलं. प्रियांनो, आम्ही पाहतो की हा पांगळा मनुष्य आज पहिल्यांदाच सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसलेला नाही. तो जन्मापासूनचा पांगळा आहे. आणि असं म्हटलेलं आहे वचन 2 मध्ये, तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता, त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. प्रियांनो, हा जो पांगळा मनुष्य आहे हा दररोज त्या दरवाजाजवळ बसत होता. एक पहिली वेळ नाहीये ही त्याची, या आधी तो आधीपासून त्या ठिकाणी बसत आलेला आहे. पेत्र आणि योहान हे देखील पहिल्यांदाच काही मंदिरामध्ये जात नाहीये, त्यांनीही अनेक वेळेला मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आम्ही पाहतो की पेत्र आणि योहान यांनी या अगोदर देखील या पांगळ्या मनुष्याला त्या ठिकाणी पाहिलं असेल. तो त्या ठिकाणी बसून भीक मागत आहे. हा पांगळा मनुष्य कदाचित पेत्र आणि योहान यांना या अगोदर देखील त्याने भीक मागितलेली असेल. मला सांगायचं आहे की पेत्र योहान या पांगळ्या मनुष्याला पहिल्यांदाच पाहत नाहीये, ते पहिल्यांदाच त्याला भेटत नाहीये. या अगोदर देखील निश्चित त्यांनी त्याला पाहिलेलं आहे, त्याला बघितलेलं आहे, त्याला भेटलेले आहे. परंतु आज आम्ही पाहतो की यावेळेस त्यांनी त्याच्याकडं निरखून पाहिले, निरखून पाहिले. प्रियांनो, निरखून पाहणे हे आमच्यासाठी फार गरजेचं आहे. आज एक वार पुन्हा मी या गोष्टीचा उल्लेख करेल की ज्या स्थितीमधून संपूर्ण जग जात आहे, या स्थितीकडं निरखून पाहण्याची आवश्यकता आहे. का या स्थितीमधून आज मनुष्य जात आहे याकडं निरखून पाहण्याची गरज आहे. पुष्कळ वेळेला आमच्या जीवनामध्ये अशा काही घडामोडी घडतात, अशा काही प्रसंगांमधून आम्ही जातो की कदाचित ते आम्हाला आवडणारे नसतात. त्यामुळे आम्हाला पुष्कळ दुःख होतं, वेदना होतात, त्रास होतो. कधी कधी शारीरिक त्रास होतो, कधी कधी मानसिक त्रास होतो. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडी ज्या आहेत, वेगवेगळे प्रसंग जे आहेत, प्रियांनो, पुष्कळ वेळेस आम्ही ते सहज घेतो. त्या गोष्टी आमच्यासोबत होतात, घडतात आणि आम्ही कधी कधी त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु प्रियांनो, देवाचे लोक या नात्याने आम्हाला आमच्या जीवनामधल्या प्रत्येक परिस्थितीकडं, प्रत्येक प्रसंगाकडं, घडामोडींकडं, आमच्या भोवतालच्या परिस्थितीकडं, वातावरणाकडं आम्हाला निरखून पाहण्याची गरज असते. आम्ही निरखून पाहावं. जेव्हा आमच्या घरामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये आम्ही अशा स्थितीमधून जात आहोत की जी आम्हाला समजत नाहीये, आम्हाला कळत नाही की असं का होत आहे, कशाची गरज आहे, आम्हाला निरखून पाहण्याची गरज आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही निरखून पाहतो ना, त्यावेळेला काय होतं, ज्या गोष्टी सहज आमच्या डोळ्यांमधून सुटून जातात,
आमच्या नजरे आड होतात, चुकून जातात, आम्ही त्यांच्या समोरून जातो, आमच्या डोळ्यांसमोर त्या असतात, परंतु लक्षात येत नाही, सुटून जातात. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही निरखून पाहतो त्यावेळेला त्याही गोष्टी आमच्या लक्षात येतात. प्रियांनो, निरखून पाहणं फार गरजेचं आहे. प्रियांनो, हे निरखून पाहणं मी फक्त असं म्हणणार नाही की ज्याप्रमाणे लॅबमध्ये तपासण्या होत असताना मायक्रोस्कोप खाली सॅम्पल तपासतात, हे निरखून पाहणं फक्त तसं नाही, किंवा हे जे निरखून पाहणं आहे हे फक्त जगाच्या दृष्टीने नाही, तर निरखून पाहणं जे आहे प्रियांनो, आध्यात्मिक दृष्टीने परिस्थितीकडे पाहणं हे आमच्यासाठी फार गरजेचं आहे. आम्ही आमचं कुटुंब ज्या स्थितीमधून, ज्या परिस्थितीमधून जात आहोत त्याकडे निरखून पाहत असताना आध्यात्मिक दृष्टीने त्याकडे पाहणं, परमेश्वराच्या सहाय्याने त्या परिस्थितीकडे पाहणं, परमेश्वराच्या सहाय्याने त्या परिस्थितीचं आकलन करणं हे आमच्यासाठी फार गरजेचं आहे. पेत्र आणि योहान यांना कुठून शिकले प्रियांनो निरखून पाहायला? पेत्र आणि योहान कुठून शिकले निरखून पाहायला? निरखून पाहण्याची ही दृष्टी त्यांना कुठून प्राप्त झाली? निश्चित आपलं उत्तर आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. कारण शिष्यांकडे जे काही आहे, शिष्यांनी जे काही पाहिलेलं आहे ते सर्व प्रभू येशू ख्रिस्ताकडून ते पाहिलेत, प्रभू येशू ख्रिस्ताकडून ते शिकलेले आहेत. आणि तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस तो श्रीमंत तरुण प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो आणि सार्वकालिक जीवन हे वतन करण्या कसं मिळेल हा प्रश्न त्याला करतो. प्रियांनो, त्या शास्त्रभागामध्ये जर तुम्ही पाहिलं, मार्काच्या शुभवर्तमानामध्ये जर तुम्ही तो शास्त्रभाग वाचला तर तुमच्या असं लक्षात येईल, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस हा तरुण म्हणतो की मी हे सगळं, या सगळ्या आज्ञा पाळत आलेलो आहे, त्यानंतर असं आम्ही वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्याकडं निरखून पाहिलं. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्याकडं निरखून पाहिलं, निरखून पाहिलं आणि मग त्याच्यावर प्रीती केली. प्रियांनो, हे निरखून पाहणं जे आहे ना, याद्वारे गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट होतात, आकलन त्यांचं होतं. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला माहितीये की लोक कोणत्या उद्देशाने त्याच्याशी बोलत आहेत, लोकांच्या मनामध्ये काय विचार चाललेले आहेत हे प्रभू येशू ख्रिस्ताला कळत होतं, त्याला माहित असायचे. का? कारण तो निरखून पाहायचा, तो निरखून पाहायचा लोकांकडं. त्या श्रीमंत तरुणाकडं प्रभू येशू ख्रिस्ताने निरखून पाहिलं आणि त्याच्यावर प्रीती केली. प्रियांनो, शिष्य देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर होते आणि शिष्यांनी देखील पाहिलेलं आहे की प्रभू निरखून पाहतो. आज या ठिकाणी आम्ही पाहतो की पेत्र आणि योहान देखील तेच करत आहेत, ते निरखून पाहत आहेत या लंगड्या मनुष्याला. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही निरखून पाहतो ना त्यावेळेला नेमकं आम्ही काय करतो माहितीये का, की त्या परिस्थितीमध्ये देवाची इच्छा काय आहे, ती परिस्थिती का आहे, त्या परिस्थितीमध्ये देवाची इच्छा काय आहे आणि त्या परिस्थितीमध्ये परमेश्वर देवाला काय करायचं आहे. निरखून पाहणे यामध्ये आम्हाला या गोष्टींचं आकलन होतं की परमेश्वर त्यामध्ये काय करत आहे, परमेश्वराला त्या ठिकाणी काय करायचं आहे. प्रियांनो, निरखून पाहिल्यानंतर पेत्र त्याला म्हणतो की आमच्याकडं सोने रुपये काही नाही, नासरी येशूच्या नावाने चालू लाग. प्रियांनो, ज्यावेळेस त्याने निरखून पाहिलं या मनुष्याकडं, आमच्या लक्षात येईल की परमेश्वराचं सहाय्य, परमेश्वराचं मार्गदर्शन त्या चिन्हाकरिता किंवा या अद्भुत कार्याकरिता परमेश्वराची जणू काही त्याला परवानगी त्या ठिकाणी दिसून येते. प्रियांनो, आणि पेत्र म्हणतो की चालू लाग नासरी येशूच्या नावामध्ये. आणि ज्या मनुष्याने कधीही एकही पाऊल टाकलेला नाही तो उठतो आणि तो चालू लागतो. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही निरखून पाहतो ना, आम्हाला परमेश्वराचं काम त्या ठिकाणी लक्षात येतं. आणि हे निरखून पाहणं हे सहज होत नाही. प्रियांनो, तुम्ही असं म्हणाल की हो आता आम्ही प्रत्येक गोष्टीकडे निरखून पाहू, सहज नाही घडत. प्रियांनो, निरखून पाहण्यासाठी तुम्हाला परमेश्वराच्या सानिध्यात बसावं लागेल. तुम्हाला परमेश्वराच्या सानिध्यात बसून त्या परिस्थितीचं आकलन करावं लागेल. तुम्हाला परमेश्वराच्या सानिध्यामध्येच हे सहाय्य प्राप्त होईल
की ज्याद्वारे तुम्ही ते पाहू शकता जे जग पाहू शकणार नाही. तुम्ही ते पाहू शकणार जे तुमच्या कुटुंबातले इतर लोक पाहू शकणार नाही. तुम्हाला ते दिसून येईल जे इतरांना दिसून येणार नाही, जे इतरांना लक्षात येणार नाही. ते तुम्हाला दिसेल, ते तुम्हाला समजणार. तुम्हाला परमेश्वराचं काम त्या ठिकाणी दिसेल. आणि त्यासाठी कशाची आवश्यकता आहे? निरखून पाहण्याची. निरखून पाहण्याची, परमेश्वराच्या सहाय्याने, परमेश्वराच्या सामर्थ्याने निरखून पाहण्याची. आणि म्हणून आज मी तुम्हाला उत्तेजन देईल प्रत्येकाला की परिस्थितीकडे निरखून पाहायला शिका. भोवतालची परिस्थिती असेल, तुमचं वैयक्तिक जीवन असेल, तुमची कौटुंबिक परिस्थिती असेल, तुमच्या जर काही अडचणी असतील, काही कुटुंबातले असे प्रसंग असतात की ज्यामुळं कुटुंब अस्थिर असतं, बेचैन असतं, प्रियांनो, संघर्ष करीत असतं. मी आज उत्तेजन देईल की या सर्व परिस्थितीला परमेश्वराच्या सहाय्याने निरखून पाहण्याचा प्रयत्न करा की का ती आहे, काय त्यामध्ये परमेश्वर देवबाप करू इच्छितो. परमेश्वरासमोर गुडघे टेका आणि त्याचं सहाय्य मागा. या परिस्थितीचं आकलन होण्याकरिता प्रभू तुमचं सहाय्य करेल. आणि ज्यावेळेस तुम्ही हे शिकता निरखून पाहायला, प्रियांनो, अद्भुत आशीर्वादित होता. तुमच्याद्वारे इतर लोक आशीर्वादित होतात प्रियांनो. आणि म्हणून निरखून पाहायला शिका, निरखून पाहायला शिका. परमेश्वर देवबाप तुम्हाला त्याद्वारे आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ देवबापा, आज आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुला मान, महिमा, गौरव आणि सर्व सन्मान देतो. आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावलेलं आहे प्रभू. पवित्र देवबापा, आणि आज आम्ही सर्वजण हे तुझं सहाय्य मागत आहोत. ज्या प्रकारे त्या श्रीमंत तरुणाकडं तू निरखून पाहिलंस आणि त्याच्यावर प्रीती केली, आज आम्ही पाहतो पवित्र देवबापा की पेत्र आणि योहान या पांगळ्या मनुष्याला म्हणतात, आमच्याकडं पहा. होय पवित्र देवबापा, ज्यावेळेस पेत्र आणि योहान या पांगळ्या मनुष्याकडे निरखून पाहतात देवबापा, ते म्हणतात की आता आम्हाकडे पहा, आमच्याकडे सोने रुपये काही नाहीये, नासरी येशूच्या नावाने चालू लाग. आज आम्ही सर्वजण बापा तुला ही विनंती करतो की आम्हाला देखील तुझं सहाय्य पुरव. निरखून पाहण्याकरिता प्रभू देवबापा आमची नेत्र तू उघड, ती दृष्टी तू आम्हाला दे. पवित्र देवबापा, ज्या गोष्टी जगातील इतर लोकांना नाही समजत, नाही कळत, त्यांना नाही पाहता येतंय, पवित्र देवबापा त्या आम्हाला समजाव्यात, त्या पाहता याव्यात. आणि पवित्र देवबापा त्यातून तुझं गौरव व्हावं म्हणून तू सहाय्य कर. प्रभू, आज मी प्रार्थना करत आहे, असे अनेक कुटुंब आहेत प्रभू पवित्र देवबापा, जे आतल्या आत घुटमळत आहेत प्रभू, जे आतल्या आत बेचैन झालेले आहेत पवित्र देवबापा. त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या पवित्र देवबापा त्यांच्या लक्षात येत नाहीये. आज प्रभू त्या प्रत्येकासाठी मी प्रार्थना करत आहे आणि त्यांना उत्तेजन तुझ्या आत्म्याच्या द्वारे तू दे प्रभू, की त्यांनी बसावं, निरखून पाहण्याचा प्रयत्न करावा आणि तू त्यांना ती दृष्टी द्यावी प्रभू. आणि पवित्र देवबापा त्याद्वारे तुझं गौरव व्हावं प्रभू. त्याद्वारे पवित्र देवबापा बंधन मुक्त व्हावं देवबापा. ज्या प्रकारे पेत्र आणि योहान यांनी त्या पांगळ्या मनुष्याकडे, लंगड्या मनुष्याकडे निरखून पाहिलं आणि देवबापा तो चालू लागला, त्याप्रमाणे पवित्र देवबापा आज आम्ही प्रार्थना करत आहोत की आम्हाला निरखून पाहायला शिकव. आणि त्याद्वारे अनेक जे बंधनात कुटुंब आहेत, अनेक जीवन, अनेक देवबापा लोक जे त्रासात आहेत, बंधनात आहेत, नासरी येशूच्या नावामध्ये प्रभू देवबापा तू त्यांना सोडव आणि तुझं गौरव तू करून घे प्रभू. आज या सायंकाळच्या समय आम्ही आज दिवसभरासाठी तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावितो. पवित्र देवबापा, पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या हातात देत आहोत. पुन्हा या समय आमची सर्व मंडळीतील सर्व लहान थोर पवित्र देवबापा प्रत्येकाला तुझ्या हातात देतो. जे लोक आजारी आहेत अशांना तू स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. पवित्र देवबापा तू प्रत्येकाची काळजी घे आणि प्रत्येकाला तुझी विशेष कृपा तू पुरव. प्रत्येकाची गरज तू जाणतोस, तुझ्या स्वर्गीय भांडारातून तू पुरव बापा. सर्व मंडळीला एक वार पुन्हा तुझ्या हातात सुरक्षित करतो. ही सर्व परिस्थिती आणि पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये देत ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव
हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. तर प्रभू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन. प्रभुदेव बाप तुम्हास याद्वारे आशीर्वाद.